गाव तसं चांगलं मात्र समस्यांनी टांगलं अशी प्रचलित म्हण आहे। मात्र या म्हणीला फाटा देत भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील नगर प्रशासनाने लाखनी शहराचा रूप पलटविण्याचा निर्णय घेत शहराचे रूप बदलविल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडलेली आहे। भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील लाखनी येथील नवीन उड्डाणपूलच्या कमानीदार गोलाकार खांबांनी लाखनी शहराच्या सौंदर्यात भर टाकल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। या उड्डाणपुलाच्या खांबांवर आकर्षित चित्रकलाकृती साकारली जात असून ग्रामीण समाज, जीवन, पर्यावरण, वन्यजीव व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चित्रांमुळे सौंदर्य खुलून दिसणारे असले तरी हे चित्र बोलके करून सोडणारे आहे। विशेष म्हणजे ही संकल्पना लाखनी नगरपंचायतीची असून या बोलक्या चित्रांमुळे बालकांपासून तर वृद्धांपर्यंत बोध घेण्यासारखे आहे। जंगले वाचवा, प्राणी वाचवा, थोर पुरुषांचे विचार आत्मसात करा आणि आपले जीवनमान उंचावून उज्ज्वल भविष्य घडवावे। समाजातील प्रत्येक घटकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे हे या चित्राच्या माध्यमातून बोध घेण्यासारखे आहे। तर आता हे शहर उठावदार तर दिसतच आहे आणि शहराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आकर्षित करीत आहे। मी शैलेंद्र खांबळे, इथे माझं जवळच कॉम्प्युटर रिपेअरिंगचं शॉप आहे आणि ह्या पुलाच्या कॉलम्सवर जे पेंटिंग्स बनवणं सुरू होतं तेव्हापासून मी ते बघतोय। तर ह्या पेंटिंग्स खरोखर इतक्या स्तुती करण्यालायक आहेत आणि खास म्हणजे ते जे कलाकार आहेत ते तर त्यांची स्तुती करावी तितकी कमीच आहे। आणि ह्या पेंटिंग्सनी या पुलाला एक जिवंतपणा आणला, एक सुन्या कॉलमला एक जिवंतपणा आणला आणि इतके सुंदर रमणीय पद्धतीचे दिसतात जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं ते लक्ष वेधून घेतात। तर हा उपक्रम असं माहीत पडलं की आमचे लाखनीचे नगरसेवक संदीपजी भांडारकर यांनी राबवलेला आहे। हा खरोखर स्तुतीपर आहे। स्तुती करण्याशिवाय कोणी कोणाला रोखू शकत नाही। खरोखर संदीपजी भांडारकर यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि एक नागरिक म्हणून मी त्यांचे खरोखर ह्या गोष्टीसाठी त्यांचे आभार मानतो। माझे नाव इम्तियाज समद भुरा, मी इथं पोलीस स्टेशनच्या समोरच राहतो आणि इथूनच येणं जाणं माझ्या नेहमी सुरू राहते। ही जी हा जो उड्डाणपूल बनलेला आहे इथं जे हे आमचे लाखनी नगरपंचायतचे जे आहेत संदीप भांडारकर नगरसेवक यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्या पिल्लरला पेंटिंग करायचा, हा फार सुंदर दिसतो आणि फार छान दिसतो। हा उपक्रम पूर्ण आखरी पिल्लरपर्यंत केलेला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।